मनोहर जोशींच्या रूपानं शिवसेनेच्या इतिहासाचं एक चालतं बोलतं पान काळाच्या पडद्याआड गेलाय। सामान्य शिवसैनिक ते मुख्यमंत्री ते लोकसभा अध्यक्ष अशी त्यांची कारकीर्द राहिली आहे। शिवसेनेचा इतिहास ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होणार नाही असं व्यक्तिमत्व म्हणजे मनोहर जोशी। शिवसेनेच्या बाल्यावस्थेपासून शिवसेनेच्या सत्तेपर्यंतच्या प्रत्येक घडामोडीचे मनोहर जोशी साक्षीदार होते। 1966 मध्ये मराठी माणसाच्या मुद्द्यावर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली। बाळासाहेबांच्या सुरुवातीच्या साथीदारांमध्ये मनोहर जोशी सर होते। अतिशय संघर्षपूर्ण बालपण आणि शिक्षण झालेल्या मनोहर जोशींना मराठी माणसाच्या प्रश्नांची जाण होती। धगधगता निखारा अशी ओळख असलेल्या शिवसेनेचा सुसंस्कृत शालीन चेहरा म्हणून मनोहर जोशींची ओळख होती। राजकारणात उडी घेतल्यानंतर शिवसेनेच्या निवडून आलेल्या पहिल्या नगरसेवकांच्या फळीत मनोहर जोशी होते। 1976 ते 77 या काळात त्यांना मुंबईच्या महापौर पदाची संधी मिळाली। शिवसेनेचे आक्रमक विचार संयतपणे मांडण्याची त्यांच्यात हातोटी होती। विधान परिषद सदस्य म्हणून विधिमंडळात प्रवेश करणाऱ्या मनोहर जोशींनी वरिष्ठ सभागृह गाजवून सोडलं। 1990 साली शिवसेनेच्या निवडून आलेल्या 52 आमदारांमध्ये मनोहर जोशी होते। विरोधी पक्षनेतेपदाची माळ मनोहर जोशींच्या गळ्यात पडली। भुजबळांच्या बंडामुळे मनोहर जोशींचं विरोधी पक्षनेतेपद गेलं। पण 1995 मध्ये शिवसेना भाजप युतीने थेट सत्तेला गवसणी घातली। शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशींचं नाव इतिहासात अजरामर झालं। मंत्रालयात 1 मे 1995 पासून मराठीत कामकाजाचा निर्णय घेतला। बॉम्बेचं मुंबई नामांतर करण्याचा प्रस्ताव पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला। स्वतंत्र कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना केली। मुंबईत 55 उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय जोशी सरांच्या कार्यकाळात झाला। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचं काम मार्गी लावलं। वरळी वांद्रे सागरी सेतूला मंजुरी दिली। 1 रुपयात झुणका भाकर ही योजना लक्षवेधी ठरली। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा त्यांनी 4 वर्ष समर्थपणे सांभाळली। जेव्हा त्यांना बाळासाहेबांनी राजीनामा द्यायला सांगितला तेव्हा पडत्या फळाची आज्ञा मानून त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। त्यावेळी मनोहर जोशी सरांची कारकीर्द संपली असं अनेकांना वाटलं होतं, पण नियतीच्या मनात आणखी काही वेगळं होतं। 1999 साली ते खासदार म्हणून निवडून गेले। वाजपेयी सरकारमध्ये त्यांना अवजड उद्योग मंत्रीपद मिळालं। तत्कालीन लोकसभा अध्यक्ष JMC बालयोगी यांच्या मृत्यूनंतर 2002 मध्ये त्यांच्यावर लोकसभा अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली। जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या संसद सभागृहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली। त्यानंतर ते राजकारणात फारसे सक्रिय राहिले नव्हते। शिवसेनेच्या दुसऱ्या पिढीशी त्यांनी जुळवून घेतलं, पण बदलत्या राजकारणात त्यांना फारसं स्थान राहिलं नव्हतं। राजकारणात हसतमुख व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख शेवटपर्यंत राहिली। शिवसेनेचेच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातील सर म्हणून ते कायम स्मरणात राहतील। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।